नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित संविधान आणि औद्योगिक गुंतवणूक या विषयावर विशेष व्याख्यान. भारतीय संविधानातील आर्थिक स्वातंत्र्यामुळेच उद्योगांना बळ व सन्मानाने जगण्याचा अधिकार. रमेश पतंगे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि आपल्या आवडीनुसार उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळेच उद्योग व्यवसायाची वाढ होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा आयोजित संविधान आणि औद्योगिक गुंतवणूक या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, निमा उपाध्यक्ष के.एल. राठी, मानद सचिव राजेंद्र अहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेरे, महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य वेदांशु पाटील, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते. रमेश पतंगे म्हणाले की उद्योजक हे केवळ उद्योग चालवणारे नसून ते देशाच्या संपत्तीचे निर्माते असतात. देशाची संपत्ती केवळ चलनात मोजता येत नाही, तर समाजाला आवश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यात उद्योजकांची महत्त्वाची भूमिका असते. ज्या देशात संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योजकांची संख्या अधिक असते, तो देश अधिक सुखी आणि समृद्ध बनतो. आर्थिक न्यायाच्या संकल्पनेवर भाष्य करताना त्यांनी संपत्तीचे न्याय व समान वाटप हीच खरी आर्थिक न्यायाची संकल्पना असल्याचं सांगितलं. भारतीय संविधानाने महिलांना विशेष संरक्षण दिले असून प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. घटनेच्या कलम 19 अंतर्गत प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कोणताही उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगताना त्यांनी उद्योजक हा खऱ्या अर्थाने खतरो का खिलाडी असल्याचं नमूद केलं. जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि नवकल्पनांची वृत्ती यामुळेच उद्योग क्षेत्र सातत्याने पुढे जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताला जहाज बांधणी उद्योगाची प्राचीन परंपरा लाभली असून देशाच्या औद्योगिक वारशाचा अभिमान बाळगण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच संविधानातील कलम 21 प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची हमी देते. हुकुमशाही व्यवस्थेत अशी हमी नसल्यामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्याला स्वतःचे औद्योगिक धोरण ठरवण्याचा अधिकार असला तरी राष्ट्रीय पुरवठा साखळी अर्थात सप्लाय चेन विस्कळीत करणारे कायदे करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारचे कायदे सर्वोच्च न्यायालयात टिकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संविधान हे काळानुसार विकसित होणारे जैविक संविधान असल्याचे सांगताना त्यांनी एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा होता, मात्र कालांतराने त्यात मोठी घट झाली. तो वाटा पुन्हा वाढवण्याची जबाबदारी उद्योजकांवर असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. उद्योजकांनी केवळ अधिक नफ्याच्या मागे न धावता पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत उद्योग उभारले तर देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास पतंगे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी निमा संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. नाशिक हे लवकरच देशातील विकसित औद्योगिक शहर म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनीही संविधान आणि उद्योगवाढ या विषयावर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मानद सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले. यावेळी कैलास पाटील, सतीश कोठारी, प्रदीप निकम, किरण खाबिया, हेमंत खोंड, सचिन कंकरेज, नितीन आव्हाड, मंगेश गांधी, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, अनिल मंत्री, जयंत जोगळेकर, प्रकाश गुंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, कायदेतज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी उपसंपादक नानासाहेब देवरे.